या शुक्रवारी काय करतोयस? काय विशेष नाही. बोल, काय प्लॅन आहे? भेटायचं का? आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर. बघूया कोण कोण आहे अवेलेबल. बराच वेळ काहीतरी टाईप करते, पण काहीच मेसेज नाही. कुठे अडकलीस? आता याला कसं सांगू की ग्रुपला नाही तुला भेटायचं एकटं. इतक्या वर्षाचं साठलेलं कधीतरी बाहेर यायला हवं, मोकळं व्हायचं. ए बाई, बोल ना. काम आहे मला. एवढी फॉर्मॅलिटी तुला कधीपासून लागायला लागली? विचार करून बोलणं शोभत नाही हं तुला? हॅपी? अरे काही नाही, लिहित होते. तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आले. बरं तू फ्री आहेस का ते सांग. शुक्रवारी. ग्रुपचं नंतर बघू. मला काय, मी सदैव जनहितमध्ये हाजीर आहे. कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांगा, मी येईन. शाब्बास. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता पाषाण. ठीक आहे, तुला 6:30ला पिक करतो. वेळेवर ये. अरे मी येईन की, कशाला पिकअपसाठी उलटं येतोस? गप्प बस, वेळेवर खाली उतर. चल, बायको नारळ घेऊन उभी आहे. खोवून नाही दिला तर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागतील. ओके बाय. प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही हा. आता या गोष्टीचा विचार करायचा नाही हे ठरवलंयस ना, सोडून द्यायचं. तिनं स्वतःलाच दटावलं. आठवड्याच्या गडबडीत त्यांनी पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही आणि तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही याची खात्री नव्हती. शेवटी न राहून शुक्रवारी सकाळी तिनं पिंग केलंच. पिंग पॉंग, भेटतोयस ना आज? अरे हो, आज भेटायचं ठरलंय ना. कोण कोण येतंय? ग्रुपवर नाही बोललीस का? कुठे जायचंय जेवायला? भेटलो की ठरव ना. ग्रुपवर कोणाला बोललेलं नाही. तो जरा शांत झाला. ते दोघं तसे शाळेपासूनच एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काहीच संबंध नव्हता, पण आरकुटमुळे थोडंफार कळलं. शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही व्हायचं. काही वर्षांनी ऑल व्हॉट्सअपमधून कुठून कुठून नंबर्स मिळवून शाळेच्या गँगचा ग्रुप झाला. अधूनमधून भेटणं व्हायचं, पण सगळा ग्रुप मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची बसायला, तर मुली त्यांची पोरं बाळासकट ट्रिप काढायच्या जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये. ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही म्हटलं तरी त्यातही गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगळ्या असलेली काही मंडळी एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात 8वीत ब तुकडीत घातल्याचा राग होताच. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्या कुठे भरकटत जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय असं डायरेक्ट कसं विचारू? पण एकटीलाच भेटलो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. पण मामला वेगळा दिसतोय खरा. याआधी कधी आम्ही दोघेच भेटलो नाहीये. माझ्या मनातील खळबळ हिलाही जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं, पण त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीणही संपुष्टात येईल. व्यभिचार तर नाही हा? ह्यावर मनाला लगाम घालणंच इष्ट. या विचाराने कधी स्वतःचं मन स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत असतील का कधी? असो, भेटल्याशिवाय कळणार नाही. काय रे, आहेस का? हो, भेटू संध्याकाळी 6:30ला तयार राहा. अरे तू पण ना? येईन ना मी डायरेक्ट पाषाणला. मी येतोय सांगितलं ना. बरं चल, बाय फॉर नाव. बाय. भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते. मुलंही मागे पुढे करत नाही. तिकडे औरंगाबादला नवरा, मुलं, सासू सासरे, नोकरी या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या सगळ्यांपासून कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. 50शीकडे झुकताना हल्ली जाणवायला लागलं की आता वेळ फार उरला नाहीये. अधूनमधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ॲक्सिडेंटची बातमी येत राहते. जीवन क्षणभंगूर आहे हे लहानपणापासून ऐकलं असलं तरी आता ते पटायला लागले. त्यामुळे आता या मनाला मोकळं करायचंय. सगळे गुंते सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेले असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या आधीच. तिचं आवडीचं एक आधी कहाणी थी जो मिलके सुनानी थी.
गाणं लूपवर ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाच वेळ घालवला. 5:30ला आईच्या हातचा कडक चहा पिऊन मग मात्र ती तयारीला लागली. आताशा केसामधली चांदी छान चमकू लागली होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही त्याचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवण्यामधली ती कधीच नव्हती. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते. रविवारी निदान फेशियल तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना ते विचारही वाहून गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो? पोट सुटले, टक्कल पडले आणि चष्माही. पण नवरा मात्र अजूनही स्वतःला सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही 40शीतलाच दिसतो. त्याची उंची, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि हसरा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर तिला उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलो अशी जाणीव झाली. इतक्या वर्षात फुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. आपला छोटासा संसार, सुखसमृद्धीने भरलेलं घर असतानाही कुठेतरी एक बोध जाणवत राहते खरी. कोणाच्याच आयुष्यात सतत चढता आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरी सगळ्यात जास्त ठेच जवळच्या माणसाकडूनच मिळते, हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाडत बसण्यापेक्षा ह्या टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना, एवढंच जपायचं. जशा जुन्या गोष्टींना आपण विसरायचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तशाच अव्यक्त भावनाही व्यक्त करून त्याच्या बंधनातून आता मोकळं व्हायचंय. स्वतःला समजावत राहिली की जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाहीये. मग त्यातल्या त्यात मॅचिंग कानातले, टिकली, ओठावर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनाने तिनं स्वतःलाच एक छानसं स्मित दिलं. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं. 6:30च्या ठोक्याला ती खाली उतरली. तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळे चेहरा वाचता नाही आला. पटकन तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्या मागे ओढणी सावरत बसली. बाईक सुरू झाली आणि मग तिनं मागचं हँडल पकडलं. तोल सावरला. त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला, पण मागे ऐकू आलं नाही. त्यामुळे ती थोडीशी पुढे होऊन तो काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. कानावर फक्त स्पीड ब्रेक एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून सांगतोय, खांद्यावर हात ठेव, मलाही सावरायला बरं पडेल. त्या शब्दाने तिच्या अंगावर काटा आला. श्वास वाढू लागले आणि तिच्या छातीच्या ठोक्याची धडधड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल, ट्रॅफिकबद्दल, पण तिच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता. त्याच्या परफ्यूमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडपिसं करत होता. सरतेशेवटी ती थोडी मागे सरकून बसली. मागच्या हँडलला घट्ट धरून, ऐकू येत नाहीये, पाषाणला पोचलो की बोलू, एवढंच मोठ्याने ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू लागली. काय होते हे मला? वय काय आणि या अशा भावना अजूनही आहेत माझ्यात? छे, भलतंच काहीतरी. पुन्हा एकदा काय बोलायचं याची मनाची उजळणी करून घ्यावी, नाहीतर आयत्या वेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा पुन्हा उगाळत बसलेल्या, स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या होत्या आज. ती सध्या काय करते वरून काही गोष्टीचा उलगडा झालेला. थोडी हिंमतही आलेली. तरीही सिनेमा बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं खूपच वेगळं. उतरतेस का? पोहोचलो आपण. अरे हो, कळलंच नाही. पुन्हा त्याच्या खांद्याचा आधार घेत ती पटकन उतरली. बाईक पार्क करून हेल्मेट नीट ठेवून तो सवयीने कपाळावरून हात फिरवत आला. केस होते तेव्हा अशीच जुल्फ मागे करायचा हेल्मेट काढलं की. ते आठवून तिला हसायला आलं. आता डोक्यावर पूर्ण चमनगोटा होता. हसा मॅडम, वय झालं माझं आता. तू अजूनही तशीच दिसतेस, पण थोडीशी लट्ट झाली आहेस, पण बाकी काहीच फरक नाही. बस काय, 50शी आली आता. किती खेचशील? बरं चल, तिकडे एक बेंच मोकळा दिसतोय. कोणी यायच्या आधी जाऊन बसूया. थोड्याशा आडोशाला असलेल्या बेंचवर एकमेकामध्ये पुरेसं अंतर ठेवून दोघं स्थिरावले. समोरच्या तलावातलं पाणी सूर्यकिरणांनी चमकत होतं. लाटांवर आकाशातील रंगपंचमी उतरली होती
आणि मंद वाऱ्याने तिच्या बटा डोळ्यावर येत होत्या. कधीपर्यंत आहेस पुण्यात? या रविवारपर्यंत. मुलं कशी आहे? आता तुझी मुलं तुझ्यापेक्षाही उंच झाली आहेत ना? हो ना, जिराफ झाली आहेत दोघे. तुझी मुलगी कशी आहे? मस्त. बास्केटबॉलशिवाय काहीच सुचत नाही तिला. अभ्यास ऑप्शनलाच टाकलंय. तुझ्यासारखंच. तुझं काय वाईट झालं? तिचंही छान होईल सगळं. आपला काळ वेगळा होता. आता किती कॉम्पिटिशन वाढली आहे. पण खरंय, होईल सगळं छान. आतापासून काय विचार करायचा? करेल तीही वेळ आली की. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर पुढे काय बोलायचं हे त्याला कळतच नव्हतं. आज तिचा मूड काहीतरी वेगळाच आहे एवढा अंदाज आला होता. 50शीतही खरंच किती सुंदर दिसते ही. म्हणजे असे मेकअपचे थर नाहीत, उगाच केस रंगवले नाहीत. साधी, सोंजवळ आणि स्वतंत्र विचाराच्या भानाने थोडीशी कठोर वाटणारी, बरीचशी हळवी आणि ठारवेळी. पाऊस म्हटलं की जिथे असेल तिथे जाऊन चिंब भिजणारी. भेटायचं ठरलं की द्राविडी प्राणायाम करून भेटणारी. ती लाटांकडे बघत विचारांची जुळवाजुळवा करत असताना त्याला पुढे सरकून तिचं डोकं खांद्यावर ठेवून काहीच न बोलता शांतपणे बसून राहावंसं वाटत होतं. शेवटी तिनंच त्याच्याकडे मान वेळावून बघितलं. तो तिथंच निरीक्षण करतोय हे बघून ती गोरीमोरी झाली. पण मग सावरून तिने बोलायला सुरुवात केली. तुला खूप विचित्र वाटलं असेल ना असं एकट्यालाच भेटायला बोलवलं मी? आणि थँक्स की भेटायच्या आधी तू 10,000 प्रश्न नाही विचारलेस. बस काय एवढी फॉर्मॅलिटी? त्याने रागावून बुक्का मारण्याची त्याची टिपिकल धमकी दिली. तशी हसून तिनं बोलायला सुरुवात केली. मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण प्लीज मध्ये थांबवू नकोस. तू काय बोलावंस अशी अपेक्षा नाही आहे, पण फक्त ऐकून घे आज. नेहमी म्हणतोस ना की रागावणं सोडून दिलेस तू, ते आज लक्षात ठेव. मग पुन्हा तलावाकडे बघत त्यांची नजर चुकवत तिने जणू स्वगतच सुरू केलं. मला अजूनही आठवतं, आपण 6वीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंच मागेच तुमचा बेंच होता, तू आणि ओंकार. त्यावेळी चक्क उंच मुलीमध्ये गणना व्हायची माझी, त्यामुळे शेवटून दुसरा बेंच. त्यात नेहा म्हणजे उंच, स्पोर्ट्समध्ये, नाचात, अभ्यासात सगळीकडेच पुढे. आम्ही दोघी मधल्या सुट्टीत नाव गाव फळ फूल खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूने बरीच जण होती आणि मी एकटीच माझी वही लपवून लिहत होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही आणखीनच लपवली. मला वाटलं माझी उत्तर तू फोडशील आणि तिलाच जिंकवशील हे तुला न सांगताही कळलं. तू म्हणालास मी तुझ्या बाजूने आहे. इतकं भारी वाटलं सांगू. आणि मग जिंकणं हरणं नाममात्र राहिलं. तुला हे काही आठवतही नसेल. आठवत कसं नाही? तू तेव्हा लाल रिबीन बांधून 2 पेनीटेल बांधायचीस, छोटी मिनी माऊस, आणि कायम नाकावर राग असायचा. भांडायला तयार. तुला मी रेडोबा नाव ठेवलं होतं, माहिती आहे मला, पण मी दाखवलं नाही कधी तसं. तर तेव्हा असं छान वाटलं, पण ते तिथपर्यंतच मर्यादित होतं. मग मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस तरी तुझं नाव सांगायचे नाही कधीच. शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो. शाळेजवळच तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती 10 मिनिट मजेत जायची एकत्र जाताना. पुढे 7वीत असताना मला एका मैत्रिणीने सांगितलं की इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यू लिहिलेस. हे खरं की खोटं हे अजूनही माहिती नाही, पण ते ऐकून मी तुझ्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले. खरं सांगू, इतकी भीती वाटली. मुलीचं नाव खराब होतं, जग नाव ठेवतं काय आणि काय. तेव्हा इतकं छोटं जग होतं ना आपलं. मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी करून टाकलं. असं वाटायचं की सगळ्यांना माहीत आहे आणि आता माझं काही खरं नाही. कसली भीती होती काय माहिती. त्यातच आपल्या शाळेचे महान नियम. 7वी नंतर अ आणि ब अशा तुकड्या वेगळ्या गेल्या. 7वीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती मिळाले यापेक्षा तू माझ्या तुकडीत आहेस की नाही याची मला जास्त उत्सुकता होती. म्हणून तुला शोधत होते. तर तू माझ्याशी काहीच बोलला नाही. का कोणास ठाऊक. माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस अशी एक वेडी आशा होती मला. पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही याच विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते ना कोणाशी उघडेपणे
तुझ्याबद्दल बोलण्याची हिंमत. कसं बोलणार? मला ब तुकडीत टाकलेत. इतका राग आला होता ना. ब म्हणजे बुद्धू एवढंच माहीत होतं. त्यात तुला अ म्हणजे तू मला चिडवणार असं वाटलं मला. आपण किती वर्ष या अशा छोट्या छोट्या गोष्टी न बोलल्याने गैरसमज करून घेतलंय ना. तर असो, शाळेची पुढची 3 वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची. तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून धावत पडत लवकर पोचायचे. तू बघून न बघितल्यासारखं करायचास, पण मी माझ्याच नादात होते. तुला लांबूनच बघून खुश व्हायचे. तेव्हा घरात लँडलाईनही नव्हती, त्यामुळे संपर्क असण्याचा संबंधच नव्हता. 10वी झाल्यानंतर तू कोणत्या कॉलेजला गेलास, काय करतोयस याचीही काही कल्पना नव्हती. त्यातच मी आणि शाळेतल्या काही मैत्रिणी पाणीपुरी खायला गेलोत. माझी टर्न यायची मी वाट बघत असतानाच समोरच्या ग्रुपमधील एक मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, तू नूतन मराठीमध्ये होतीस का? मी हो म्हटलं. 1990ची बॅच का? मी म्हटलं हो. तशी ती निघून गेली आणि तिचा ग्रुप खो खो हसायला लागला. मला काही कळलंच नाही. माझी एक मैत्रीण त्यांच्या ग्रुपच्या जवळच उभी होती, तर तिने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तर त्या ग्रुपला मी तुझ्या शाळेत होते हे माहीत होतं, कारण आता तू त्याच्या कॉलेजमध्ये होतास. त्या सगळ्यांना तू सांगितलेस की मी तुझ्या मागे लागले. इतकं भयंकर वाटलं ना ते ऐकून. एरवी कमीत कमी 3 प्लेट पाणीपुरी खाणारी मी त्या दिवशी पुरीनंतर आजतागात पाणीपुरी खाऊ शकले नाही आहे. मी डोळ्यातलं पाणी ठसक्यांनी आले अशा बहाणा करून मी घरी निघून आले. तो काही बोलण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने त्याला थांबवलं. स्पष्टीकरण नकोय मला. खरंच खूप वर्षापूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं किती खोटं काहीच माहिती नाही. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्याची तेव्हा हिंमत नव्हती आणि आता इतक्या वर्षानंतर इच्छाही नाही आहे. पण इतकी वर्ष हे सगळं आत साठवून ठेवलं ते आता वाहत करायचं. तर घरी आले आणि खूप रडले. माझ्यासाठी जे खूप हळूवार न उमगलेलं न व्यक्त केलेलं असं खूप खास होतं, त्याची अशी परवड झाली होती. स्वतःचीच खूप घाण वाटली. वाया गेलेली मुलगी अशी जी व्याख्या होती ती मला लागू पडत होती. तुझ्या दृष्टीने मी तुझ्या मागे पडले होते आणि तू ते सगळ्यांना सांगत फिरत होतास. माझ्या मनातले सगळे खेळ खोटे होते. मी न बघितलेल्या त्या इतिहासाच्या पुस्तकात माझं नावच नसावं बहुधा. तोही माझ्या मैत्रिणी केलेला एक खेळच असावा. सगळ्या जगावरचा विश्वास उडाला. खूप रडून झाल्यावर मनाशी एक निर्धार केला. आता साक्षात मदनाचा पुतळाही माझ्यासमोर आला तरी मी ढळणार नाही. तेवढ्याच सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवळा आलाच. असंही आजकाल कारण नसताना डोळे भरून यायचेच. गायकने सांगितलंच होतं की वयाच्या या टप्प्यावर हे असं होणारच. मूड स्विंग्स, डोळे भरून येणं, एकटं वाटणं, बरंच काही होणारच. पण मन प्रसन्न ठेवायचं. जे आवडेल ते करायचं. जे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला एकदमच अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे. आपल्यामुळे ती किती हर्ट झाली आहे याची जाणीव त्याला पहिल्यांदाच झाली. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कदाचित हे सगळं माहितीही नसेल. मी स्वतःला समजावलं शेवटी की ते एकतर्फी प्रेम होतं. हे असं मूल करतात हे ऐकून होते. मुलीही एकतर्फी प्रेम करतात हे माहितीच नव्हतं आणि असं करणारी ती मुलगी मी होते. हा एवढा मोठा धक्का होता ना. शाळेतली ती 3-4 वर्ष मी कुठल्या तरी धुक्यात वावरत होते. इतर मुलींची अफेअर्स होत होती, तुटत होती, नव्याने होत होती. तूही काहींना प्रपोज केलेलंस, पत्र लिहिलेलंस, असं काही बाई कानावर यायचं. तरीही मी त्या अफवावर विश्वास ठेवायचे नाही. स्वतःला समजवायचे की तुला मी खूप आवडते, पण तुला आपलं प्रेम खूप सिक्रेट ठेवायचं म्हणून तू बोलून दाखवत नाही आहेस. कसली मूर्ख होते मी. आणि ती खो खो हसत सुटली. त्यांच्याकडे बघण्याची हिंमतच होत नव्हती. तसंच लाटाकडे बघत तो उठून गेला. नाही आहे ना एवढी खात्री करून तिनं स्वगत सुरू ठेवलं. पण तुझ्या मैत्रिणीमुळे मी जमिनीवर आले. स्वतःला सावरलं आणि अभ्यासात बुडवून टाकलं. अर्थात त्या काळात फेसबुक, इन्स्टा नसल्याने तुझी काही खबरबात कळण्याचा प्रश्नही नव्हता. आधी BCom, ते करता करता CA, मग MBA, त्यात इंटर्नशिप, आर्टिकलशिप हे ओघाने आलंच.
लहानपणापासून असलेली त्याच्याबद्दलची फिलिंग्स तिने त्याच्यापुढं व्यक्त केली. मग पुढे त्या दोघांमध्ये काय झालं असेल हे आपण पुढील भागामध्ये बघूया. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.